सेव्हिंग करते. मग द्या पैसे, युट्यूबचा इन्कम आला तुम्हाला काय पाहिजे ते खर्चायला लागेल, बाकीचे पैसे मला द्या. चुकीचं काय सांगते? अरे मित्रांनो, कसली शरम धरायची कामाची. आपण खेड्यात वाढलो, मातीत वाढलो, खेळलो आणि मोठे झालो ना. याच मातीने आपल्याला मोठं केलंय ना. अरे माती सुद्धा खाल्ली आपण, शेणात लोळलोय, मग कशाला शरम धरायची? आपला नाज नाही करायचा. शेती आणि माती ही आपलं दैवत आहे आणि याला आपण पूजलं पाहिजे बाबांनो. ए आत्ताची 3 वाजता आहे, एवढ्या लवकर चहा ठेवते का तू? हा आणि एक ठेची चहा ठेवते तू? हा वा रे वा वा. तू आज माझ्या सोबत सकाळपासून भेदभाव करते तू. हा दोघांचा चहा आहे का? हा एवढसा दोघांचा चहा आहे. पण काय सांग तुम्हाला, काय गुन्हा आहे माझा? सांग, काही गुन्हा आहे का माझा? तुझ्याशी लग्न केलं मी तर. हा 25 वर्ष तुझ्यासोबत राहिलो, काही गुन्हा केलाय का? सांगतो. पण तू सकाळपासून माझ्याशी बोलत नाहीये. एवढं का मला अक्षरशः मी रात्री 1 वाजता झोपली. अक्षरशः मला असं वाटत सगळं फोन झोपलं. वा रे वा. म्हणजे मग मी माझे काम, मी माझ्या ऑफिसला. वा रे वा, वा रे वा. म्हणजे तुझ्या माझ्याकडून खूपच अपेक्षा वाढलाय का? माझ्या काही अपेक्षा कोणाकडून वाढत नाही. माझ्याकडून जॉब होती ना तेव्हा स्वतः कुठं करायचं ना. मी तरी सकाळी लवकर आंघोळ करून घेतली. तर मित्रांनो, हसताय ना, हसलेच पाहिजे. आमचं तर हे डेलीचं चालूच राहतं. रोजचं थोड़ा झगड़ा, थोड़ा मीठा, थोड़ा प्यार, ऐसा चलता रहता है. लेकिन आप तो हंसना चाहिए ही चाहिए, क्यों? हंसने से हेल्थ अच्छा रहता है, ऐसा मैंने कहीं पे सुना है. तो हम बना रहे चाय, जो पुदीना डाल रही है क्या? गौती चाय डाल के, गौती चाय हमने घर पे ही लगाई है और इसमें डाल दे, मतलब गौती चाय डाली. और फिर इसमें हम ज़्यादा कुछ नहीं डालेंगे, थोड़ा मसाला डालेंगे. ये वाला मसाला, ये चाय वाला मसाला है. और चाय वाला मसाला डाल के फिर हम इसको अच्छे से टेस्ट बढ़ाएंगे इसका. और अभी बज रहे 3:15 दोपहर के. ये होता है हमारे घर पे सफेद सफेद दूध. काली भैंस का सफेद दूध लाते हैं. बरोबर आहे क्या? हसली हसली पोरगी हसली, म्हणून तर फसली फसली फसली, लग्न करून फसली. घेतलं मी. सकाळपासून बोलत नव्हत्या, आता व्हिडिओ आलाय म्हणून बोलते ती माझ्याशी, की तुम्हाला वाटायला नको की चढेल बायको बोया माणसाची. काय करता राव? स्वतः घरात नाही तर काय भिंतीशी बोलू मी? तुम्ही घरात होते का सकाळचे? मैं बाहर से आया तो फिर मैंने आवाज दिया तो तूने मुझे जवाब दिया क्या? क्या करते हैं, दाढ़ी जब सफेद हो जाती है ना तो इंसान का वैल्यू भी कम हो जाता है. कुठे आवाज दिला तुम्ही मला? मग दिला होता ना ताई, आवाज दिला होता ना. सर का इथे काय ट्रेनचा डब्बा आहे का? गर्दी आहे. आज मैं सुबह से घर पे ही हूँ, लेकिन खाली नहीं. मैं गया था खेत में और गाय के गोठे में. अभी बेचारी गाय गई है चरने के लिए. और फिर हमने वहाँ पे थोड़ी साफ सफाई की, क्योंकि अभी रामनवमी आ रही है. करत नाही तुम्ही असं कसं काय होतं बघ, कसं होतं व्हिडिओ में लाइटिंग कसं काय येते. सूर्य रंग के 7 रंग आ रहे हैं. देखो यहाँ पे सूर्य का प्रकाश आ रहा है. इस विंडो से तो सूर्य प्रकाश आ रहा है. उससे मतलब क्या है कि सूर्य किरणों में 7 रंग होते हैं. देखो आप स्क्रीन पे आ रहे हैं कि नहीं आ रहे? आ रहे. ए चढ़ेल भाई. बात बात पे गुस्सा हो जाती है, बात बात पे गुस्सा हो जाती है. ये गुस्सा लेने को जाने की जरूरत नहीं होती है. अगर कोई गुस्सा हमारे घर में इतना बनता है, कोई लेता तो मैं आज करोड़पती हो जाता. कहाँ जाऊ मैं बेचने के लिए? तिने माझी कागदावर सही घेऊन घेतली की म्हणे या चॅनलचं जे युट्यूबचं पेमेंट येईल ना ते दर महिन्याला मला द्यायचं, असं ॲग्रीमेंट करून घेतली. याच्यापासून वेट करून थकली ना. मुलाचं लग्न करायचंय, घर घ्यायचंय, मग तो मुलगा कसा मला पैसे देतो? मी कसं ट्युशनच्या पैशांमधून सेव्हिंग करते?
द्या पैसे, युट्यूबचा इन्कम आला तुम्हाला काय पाहिजे ते खर्चायला लागेल, बाकीचे पैसे मला द्या. चुकीचं काय सांगते, बरोबर सांगते मी, कारण माझ्या हातात लक्ष्मी टिकते, त्यांच्या हातात टिकत नाही. जे सत्य आहे ना ते सत्याचा स्वीकार करा. यादी कशी करून देते मग तुम्ही बाहेर? मी यादी करेल किंवा काही करेल, पण मी बचत करते. मी एवढं 6 महिन्यात 36,000 तुम्हाला रुपये खायला चांगलं पाहिजे, प्यायला चांगलं पाहिजे, राहायला चांगलं पाहिजे, सर्व खर्च करून गावाला फिरायला चांगलं पाहिजे. तिखट लागते त्याच्या मीठ आणि चटणी टाकली. माणसाने मजाकी राहायचं, लहान बनून राहायचं. मोठं बनून काय भेटतं? गण मोठे आले न वाकडे होऊन चांगले गेले, ताट चालले गेले. लहान राहायचं, खुशीत राहायचं. काय घुरट सारखं काय राहायचं? खूप चांगली घुरट नाही राहायचं. घुरट माणसाच्या चेहऱ्याकडे बघू शकू वाटत नाही. तुझी गोष्ट नाही करत, माझी गोष्ट करते, जगाची गोष्ट करते. जे जगात घुरट राहतात ना त्यांच्या चेहऱ्याकडे कोणी. रामजी येत आहे घरात सगळ्यांच्या. रामजी बड़ा दुख दीना, तेरे लखन ने बड़ा दुख दीना. ओ राम जी बड़ा दुख दीना, मेरी बायको ने बड़ा दुख दीना. अब मुश्किल हो गया जीना 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 जीना. हे राम जी बड़ा दुख देना. असा मी गायक एकच सेकंदात गाणी जोडून टाकून मी विषयावरून गाणी गातो. माहिती का तुला? तुम्ही लकी आहे. मग अरे भगवंताने आपला जोडा बनवलाय, पिता परमेश्वराने जोडा बनवलाय, आणि त्याला आपण काय हे करायचं? खुशी खुशी जगायचं, खुशी खुशी राहायचं, मजाक मस्ती राहायची. पैशाचं काय, पैसे येतात जातात, जसं देव ठेवेल तसं राहायचं. हे बिंदास. प्रेस करून घ्या. आपल्याला उद्या लग्नासाठी जायचं, घरी जायचं. प्रेस करा, कुठं व्यवस्थित करा. गरिबी दिली तर गरिबीत राहायचं, अमिरी दिली तर अमिरीत राहायचं, पण जमिनीवर राहायचं. नाही लोक असे करत ना सोनं ना नाणं ना कामात येत. ह्या सिरियल बघून बघून बायांचे डोके खराब झाले. हे घालू ते घालू. आता कशी उठून चालली खिचडीची तयारी. तांदूळ घेतले, हे सर्व कांदा टोमॅटो वगैरे घेतले. आमच्या घरी इतके बिझी राहतात सर्वजण, कोणालाच टाइम नसतो. डायरेक्ट मी बिझी, ही बिझी घराच्या कामात, मी आपल्या कामात बिझी. टाइम बिलकुल नाही राहत, कोणाकडेच टाइम नाही राहत. आजचा दिवस तर इतका बिझी गेला, कारण उद्या जायचंय गावाला, म्हणजे मूळ गावाला, अंतुर्लीला जायचंय. तिथून चोपडा जायचंय. चोपड्याजवळ हाते हळदीचा कार्यक्रम आहे, परवा लग्नाचा कार्यक्रम आहे. मग माझे जेवढे कामं होते ते मी आज केले. इतका बिझी फक्त अर्धा पाऊण तास मी दुपारी रेस्ट घेतला. हिचं पण बिझी, हा हिचे पण पेपर आहेत, हिचं पण अभ्यास आहे. मी काय सरकू? कुठं सरकू? डिस्टर्ब. आमच्या घरात तर टीव्ही नाही बरं. टीव्ही मध्ये वेळ बी जात नाही आमचा, की टीव्ही आहे बुवा आणि टीव्ही बघतो आम्ही. असं काहीच नाही. टीव्ही मध्ये आम्ही काही सास बी कभी बहू थी का कोणतं माझ्या नवऱ्याची बायको, असं कोणतंच नाटक बघत नाही आम्ही. सिरियल आमच्या घरी अंतुरीला टीव्ही, आमची आजी तेच सिरियल बघते, माझ्या नवऱ्याची बायको. मी आजीला किती वेळ बघते, काय बघते तू? माझा ब्लॉग तर पुरा करणं तर तुला काही पाठ करायचंय का? नाही. मग आज तर माझे कपडे बी असे होते ना, प्रेस बी केले नव्हते. मी ब्लॉग बनवायला जातो ना, तर यांच्या डोक्यात वेगळे विचार चालतात. मी ब्लॉग मध्ये काय बोलतो, ही काय बोलते आणि ती काय बोलते. तर उद्याच्या मला आजचाच दिवस आहे, आपण हो उद्या बी गावाला एंड चाललोय. करतो ना, ब्लॉग एंड करतो ना, थोडं एंड तर करून घेऊ दे. त्याच्याशी थोडंसं होतं बोलायचं. कोणाशी? केळी मारी. ये चल. तुम्ही निघाला बाहेर, घर जाळलेलं आहे ना, घर जाळलेलं आहे. अरे त्याला काय, तो काय म्हणेल का लाईक करा सबस्क्राईब करा? म्हणेल का तो लाईक करा का सबस्क्राईब करा? मग म्हणायला पाहिजे त्याने लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा, कॉमेंट करा. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतोय. ब्लॉग जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आम्ही जीवन जगतो खेड्यातलं.